तुका म्हणे वाणी आता गेली दिवदनी आलो निजाची या माहेरा बेटी रखुमाईच्या बरा विठ्ठल सेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाची या माहेरा भीती रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्ती वेळी अखिल कोटी ब्रह्मांड नायक सर्वेश्वर संपन्न भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात चिंतनासाठी निवडलेला भक्त ज्ञानांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप विठ्ठल प्राण त्रिलोकी जीवन महाविष्णू अवतार वारकरी संप्रदायाचे पायाभूत वैष्णव अग्र संत शिरोमणी कैवल्य तेजोनिधी समाजचे राजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायांचे प्रिय असणारे ज्यांना सर्व जगत ज्ञानाशी प्रिय म्हणून ओळखले जाणारे आमचे जगद्गुरु जगदवंदनीय दिव्य निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांचा आपल्या शेवटाविषयी वर्णन करणारा भक्त चार चरणाचा समोर गायलेला आहे विठ्ठल आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आपल्या शेवटाचं वर्णन करतात. महाराज म्हणतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबार सांगतात की माझा जो शेवट आहे ना फार सुंदर झाला, अर्थात गोड झाला. किती गोड हो महाराज, तर महाराज म्हणतात बहु गोड झाला, खूप गोड झाला. तर त्या साधकाने तुकोबाराला प्रश्न केला, महाराज जर तुमचा शेवट गोड झाला म्हणताय याचं कारण काय तर सांगा म्हणून. त्यावेळेस तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या. आपला शेवट गोड होण्याचं कारण तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. महाराज म्हणतात माझा शेवट गोड म्हणून माझा शेवट गोड झाला. त्यामुळे त्या साधकाने लक्ष देऊ नये का, लक्ष दिलं. आपल्या साधकाने परत तुकोबाराला प्रश्न केला, महाराज तुमचा शेवट गोड झाला म्हणतात, तुम्हाला नेहमी स्वरूपाची प्राप्ती झाली म्हणतात, भगवान परमात्म्याची तुम्हाला भेट झाली म्हणताय. महाराज याचा फायदा काय, तर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये त्याचा फायदा सांगतात. महाराज म्हणतात
परिहार झाला अवघा दुःखाचा मागीला. महाराज म्हणतात माझ्या भगवान परमात्म्याची भेट झाल्यामुळे माझ्या दुःख जीवनामध्ये जे दुःख होतं ना त्या दुःखाचा शेवट झाला. परिहार झाला अवघा दुःखाचा मागीला. कोणतं दुःख महाराज याचा विचार आपल्याला पुढे करायचा. जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे जन्म मृत्यूचं. आणि हे जन्म मृत्यूचं दुःख महाराज म्हणतात परिहार झाला अवघा दुःखाचा मागीला. त्यावेळेस साधकाने विचारलं महाराज तुम्हाला भगवान परमात्म्याची भेट झाली तुमचा शेवट गोड झाला. महाराज कशा प्रकारे त्याचं वर्णन करून सांगा. तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे वाणी आता गेली घेऊधनी. तुकोबाराय म्हणतात याचं वर्णन या सुखाचं या आनंदाचं या शेवटाचं वर्णन मी माझ्या शब्दाद्वारे करू शकत नाही. तुका म्हणे वाणी आता गेली घेऊधनी आलोनी ज्या माहेरा भेटी रघुमाईच्या. हा झाला अभंगाचा सुरत. अर्थात चाही अभंगाच्या चरणाचं चिंतन मी तुम्हाला थोडं सांगितलं. म्हणजे आपलं कीर्तन संपलं नाही. आज थोडासा टाइम आहे आपल्याकडे. तसं बघितलं तर त्याला फार वेळ झाला. आपला बस अर्धा तास आपल्याकडे आहे. कारण हे कीर्तन नेहमी कीर्तन आहे. हे कीर्तन कमीत कमी 9 ते 11 नाही तर 10 ते 12. 12:15च्या आतमध्ये कीर्तन समाप्त करावं लागतं. कारण हे निमित्त कीर्तन आहे आणि आपल्याकडे फक्त 15 ते 20 मिनिट आपल्याकडे आहे. तेवढ्याच वेळेमध्ये भगवान परमात्म्याचं छोटस मस्त आणि गोड असणारं चिंतन आपल्याला या अभंगाचा थोडासा भाव बघण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठल कसा परिहार द्यायचा तो म्हणजे असं की आपल्या या नगरीमध्ये आता या गावामध्ये किम निमित्त ही सेवा हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आता आपली माहिती आहे काय निमित्त या सेवेचं आहे. काय कीर्तन रूपी सेवा एक दिवशी कीर्तन रूपी सेवा आहे याचं निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे. कारण नानांचा असणारा आज 13 दिवस या ठिकाणी नानांना जाऊन आपल्यामधून जाऊन झाले आणि नानांच्या असणाऱ्या 13व्या निमित्त पुन्हा सुंदर भगवान परमात्म्याला प्राप्त होतो आणि त्या पुण्याच्या जोरावरती ते भगवान परमात्म्यापर्यंत जाता येतं आणि तीच सेवा म्हणायची. त्याच निमित्ताने ही कीर्तन रूप त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी आज सुंदर असणारं निवेदन असणाऱ्या असणारे परमेश्वर भावाने ठेवलेलं आहे. फार सुंदर आहे. आमच्या त्यामध्ये सर्व गुरुजन मंडळी महाराज मंडळी फार लावून प्रेरित आहेत. फार सुंदर असणारे आहे सोबत आलेले आहे सर्व मंडळी तुम्ही उपस्थित म्हणजे आता सर्वांचं नाव घेत नाही कारण टाईम आपल्याकडे जास्त नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा समाप्त करायची. सुंदर असणारा हा भगवान परमात्म्याचं चिंतन आणि या चिंतनासाठी निवडलेला तुकोबारायांचा विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय आपला शेवटचा विचार या ठिकाणी सांगतायत. महाराज म्हणतात की शेवट तो मला माझा झाला. महाराज म्हणतात माझा शेवट फार गोड. आणि महाराज प्रत्येक जीवाचा शेवट होत असतो. कारण ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलोत ना आपण सगळे भाग्यवान म्हणजे आहात की आपल्याला सुंदर असणारा हा नरदेह प्राप्त झाला. ज्याला नरदेह प्राप्त झाला अर्थात जो या मृत्यू लोकामध्ये आला त्याचा शेवट एक ना एक दिवस होणार आहे. कारण ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू देखील होणार आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितले जातात. 16 सांगितले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने 3 सोहळे आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये 3 सोहळे आपण सर्वजण साजरे करतोय. त्यामधला पहिले जर सोहळा कोणता असतो तर जन्माचा सोहळा. दुसरा सोहळा विवाह सोहळा आनंदाचा क्षण असतो जीवनामध्ये. आणि शेवटचा सोहळा जर जीवनामधला कोणता असेल तो आहे मृत्यूचा सोहळा. आणि जीवनामध्ये हे सोहळे होत असतात. जसा जन्माचा सोहळा आहे तसाच मृत्यूचा देखील. जेवढा सोहळा आनंदाने आपण जन्माचा साजरा करतो तेवढा सोहळा आमचे स्वामीजी सांगायचे. तेवढाच सोहळा तुम्ही जर एखादा साधू जर हा मृत्यूलोक सोडून जातोय ना तुम्ही जर कधी उत्तर प्रदेश मध्ये गेला
वृंदावन ऋषिकेश हरिद्वार एखाद्या साधूने जर देह त्याग केला तर महाराज जेवढा जन्माचा सोहळा करतात तेवढा मृत्यूचा देखील त्याचा सोहळा केला जातो. हा सोहळा सांगितलेला आहे. कारण या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं महाराज. महाराज म्हणतात आवेगा सो जावेगा राजा रंग फकीर, प्रत्येकाला जावंच लागतं. हा मृत्यूलोकाचा नियम आहे. पहिला तर आपण सगळे भाग्यवान आपल्याला या मृत्यूलोक प्राप्त झाला. कारण मृत्यूलोक सोपा आहे का महाराज? अहो मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी तुम्ही आम्ही सोडा, तुमचा आमचा विचार जाऊ द्या, पण याच मृत्यूलोकामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही आलोत ना, या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी महाराज स्वर्गातील देव देखील इच्छा करता येतं. जे स्वर्गात राहणारे देव आहे ना, स्वर्गातील देव, महाराज म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता देव स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी कोणत्या, ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही आलोत ना, याच मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी स्वर्गातील देव इच्छा करताय. स्वर्गातील देव कोण? इंद्रादी देव महाराज. मग स्वर्गात तुम्ही ऐकाय, अहो स्वर्गात सगळं काही, स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचे आहे महाराज असं सांगितलं जातं. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना स्वर्गासाठी महाराज अनेक ओव्या खर्च केल्या. स्वर्गाचं वर्णन करतात माऊली ज्ञानोबराय. अहो ज्या ठिकाणी कल्पतरूचे बगीचे आहे, फिरायला ऐरावतासारखे वाहन आहे महाराज, हत्ती आहे, ज्या ठिकाणी पिण्यासाठी अमृत आहे, पण स्वर्गातील देव देखील महाराज या मृत्यूलोकामध्ये येण्याची इच्छा करतायत. कोणत्या मृत्यूलोकामध्ये? ज्या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतल्यानंतर मरावं लागतं. या ठिकाणचं, या मृत्यूलोकाचं अंतिम सत्य जर काय असेल तर ते आहे मृत्यू. एक सांगू तुम्हाला, प्रत्येकाला या मृत्यूलोकामध्ये जावं लागतं महाराज. हा मृत्यूलोकाचा नियम आहे. या लोकाचं नावच मृत्यूलोक. ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागतं. अहो तुमचा आमचा विषय सोडा, भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये आला, भगवंत देखील जावं लागतं. महाराज वर्णन करतायत महाराज, या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा आले. एक उरू नाही आले महाराज म्हणतात की या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः राम रूप धारण करून आला. माहिती आहे आपल्याला, त्याला देखील जावं लागलं. भगवान परमात्मा कृष्ण रूप धारण करून आला, त्याला देखील जावं लागलं. महाराज हा मृत्यूलोकाचा नियम आहे. जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोबत जावं लागतं. महाराज या ठिकाणचं अंतिम सत्य आहे मृत्यूलोकाचं. प्रत्येकाला जावं लागतं. जो जन्माला येतो तो जातो महाराज. पण महाराज सांगतात की जर जाणं हे निश्चित असतं, प्रत्येकाचं जाणं निश्चित आहे, प्रत्येकाला जावंच लागतं. आणि विशेष सांगू तुम्हाला या मृत्यूलोकात, या ठिकाणी आल्यानंतर एखाद्याला जर आपलं मरण कळालं तरी चुकवता येत नाही महाराज.
मरण ही गोष्ट अशी विचित्र आहे महाराज. मृत्यू ही गोष्ट अशी आहे की जी कळाली तरी चुकवता येत नाही. चुकवण्याचा प्रयत्न केला तरी चुकवता येत नाही महाराज. केला नाही का? पुराणामध्ये आपण जर भागवतामध्ये विचार केला, मरण चुकवण्याचा प्रयत्न केला महाराज. कुणी केला सांगतो तुम्हाला. चला पुढे. विठ्ठल मरण चुकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुराणामध्ये फार सुंदर उदाहरण आहे. त्याचं नाव आहे हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपू आपल्याला माहिती आहे, भक्त प्रल्हादाचं पुत्र असते. मरण चुकवण्याचा प्रयत्न केला. काय केलं त्यांनी? तपश्चर्या केली. पहा कुणाची? कोण? ब्रह्मदेवाची. ज्यावेळेस ब्रह्मदेव प्रगट झाले, प्रसन्न झाले, सांगितलं परमप्रिया हे हिरण्यकशिपू काहीतरी मागून घे. हिरण्यकशिपूने बघितलं चतुर्भुज रूप धारण, चतुर्भुज असणारे, त्याला चतुर्मुख असणारे ब्रह्मदेव समोर आहे. इतका आनंद झाला महाराज हिरण्यकशिपूला. हिरण्यकशिपूने हात जोडले बघत असणाऱ्या ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही प्रसन्न झाले म्हणजे. हिरण्यकशिपूला ब्रह्मदेव म्हणतात की हे हिरण्यकशिपू काहीतरी मागून घे, कारण तुझ्यासारखे तपश्चर्या आतापर्यंत कोणीच केली नाही. त्यावेळेस हिरण्यकशिपूने सांगितलं, देवा हे ब्रह्मदेवा माझी तपश्चर्या आवडली तुम्हाला? म्हणे हो. तुम्ही प्रसन्न आहे? म्हणे हो. म्हणे वरदान घ्या. कोणतं वरदान? हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज मला अमरत्व प्रदान करा, मला अमर बनवा. लक्ष द्या, मी मृत्यू सांगतो तुम्हाला. चुकवण्याचा प्रयत्न केला, सांगितलं मला अमर बनवा. हिरण्यकशिपूला ब्रह्मदेव सांगतात की हे हिरण्यकशिपा तू तपश्चर्या फार सुंदर केली, तुझ्यासारखी तपश्चर्या कुणी केली नाही. पण एक ध्यानात ठेव, जे तू मागितलं ना ते माझ्याकडे नाही. कारण तू मागितलं काय? अमरत्व. मला मृत्यू नाही आला पाहिजे, मी मेलो नाही पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे हिरण्यकशिपू हे माझ्याकडे नाही ना. एखादा मनुष्य आहे का? व्यवहारात पहा, एखादी वस्तू जर एखाद्याकडून आपल्याला घ्यायची असेल तर पहिले त्याच्याकडे असली पाहिजे. त्याच्याकडे असली तर देईल ना. ब्रह्मदेवाकडे अमरत्व नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे हिरण्यकशिपू तुझे अमरत्व मागितलं हे माझ्याकडे नाही, कारण मला देखील एक दिवस जावं लागतं महाराज. ब्रह्मदेवाला देखील एक ना एक दिवस ब्रह्मदेवाची ब्रह्मलोक सोडून जावं लागतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो ही सृष्टीच्या मापा शीघ्र झाला. जो सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहे त्याला देखील ब्रह्मलोक सोडावं लागतं, म्हणजे तो देखील अमर नाही. हिरण्यकशिपूने सांगितलं, ब्रह्मदेवा जर तुमच्याकडे अमरत्व देऊ शकत नाही म्हणे हो, मग एक काम करा म्हणे, मला काय द्या? काही वरदान द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं मागून घ्या. महाराज वरदान मागितलं. हिरण्यकशिपूने आपल्याला सर्वांना कथापासून माहिती आहे. हिरण्यकशिपूने सांगितलं की ब्रह्मदेवा एक काम करा, मला दिवसा मरण देऊ नका, रात्री मरण देऊ नका. ब्रह्मदेवाने सांगितलं हो तथास्तु. हिरण्यकशिपूने सांगितलं, ऐका ब्रह्मदेवा, मला वरती मरण नको, खाली मरण नको, शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको, आत नको, बाहेर नको, मनुष्याकडून नको, प्राण्याकडून नको, शस्त्रांनी नाही, असं अशा अनेक वरदानं मागून घेतली महाराज. इतकी वरदानं मागत गेला हिरण्यकशिपू. ब्रह्मदेव तथास्तु म्हणत गेले महाराज. शेवटी असं झालं की हिरण्यकशिपूचा निश्चय झालो, आपण काय झालो? कारण मग आपल्याला दिवसा मरण येणार नाही, रात्री मरण येणार नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, मनुष्याकडून नाही, प्राण्याकडून नाही, म्हणून अशा अनेक वरदानं मागितली. हिरण्यकशिपू नगरामध्ये आला. आपल्या कथा कसं माहिती? भगवंताचं नाव घ्यायचे सांगितलं. बघा माझ्या नगरामध्ये भगवंताचं नाव घ्यायचं नाही, नारायणाचं मुनी स्मरण करायचं. ही हिरण्यकशिपूची राज होती महाराज. हिरण्यकशिपूने सांगितलं की बघा, जर माझ्या राज्यामध्ये नाव घेसाल मृत्यूदंड देण्यात येईल महाराज. बघा ती राजवट बरी होती. हिरण्यकशिपूची राजवटीपेक्षा आता जरा बरी आहे. नाही तर आता जर बघा होणार नाही. पण विचार करा, जर आपल्या या सर्व मंत्रिमंडळाने जर मीटिंग घेतली बाबा दिल्लीमध्ये, आणि त्या मीटिंग मध्ये एकच प्रस्ताव त्या ठिकाणी पास झाला की महाराष्ट्रामध्ये जेवढे कथा कीर्तन होतील, जेवढे सत्संग होतील, सगळे बंद झाले पाहिजे. जे कीर्तनाला येईल त्याला फाशी देण्यात येईल. महाराज कीर्तन येतील नाही. आपली पुढे सांगायचं पाहिजे नाही. आता कीर्तनाला आल्यानंतर फाशी देण्यात येत नाही, फाशी नाही त्या माणसाला, तरी लोकांना याला फाशी येते. आणि जर त्याने ठरवलं की जो कीर्तनात येईल त्याला फाशी, महाराज हे कधी तू थांबणार नाही, तुम्ही सोडावं, आमचं काय होईल महाराज? हिरण्यकशिपूची राजवटी. सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही.
आणि जो देवाचं नाव घेईल त्याला या ठिकाणी राहायचं मृत्यूदंड देण्यात येईल. महाराज आपल्या सर्वांना कथापासून माहिती शेवटी स्वतःचाच मुलगा भक्त प्रल्हाद जन्माला आला, जो अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू लागला. शेवटी महाराज हिरण्यकशिपूने सांगितलं शेतगावामध्ये फार सुंदर कथा मी तिकडे जाणार नाही. ज्यावेळेस हिरण्यकशिपूने शेवटी प्रल्हादाला विचारलं, सांग प्रल्हादा तुझा देव कुठे आहे? पिताश्री माझा देव कुठे आहे ते सांगा. काय सुंदर वाक्य आहे काय प्रल्हादजींचं. आज गोड प्रसंग काय भागवता मधला. ज्यावेळेस हिरण्यकशिपू विचारतो प्रल्हादाला, हे प्रल्हादा सांग तुझा देव कुठे आहे? प्रल्हाद हसू लागल्याने सांगितलं, प्रल्हादजी म्हणतात, हे पिताश्री माझा देव कुठेच नाही ते सांगा, कारण माझा भगवान परमात्मा कुठे आहे? महाराज वर्णन करतात, विठ्ठल जळीस्थळी भरला रेता ठाव नाही उरला, आजण्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल कुठे आहे महाराज? भगवान परमात्मा चराचरामध्ये अनेक रूपाने नटलेला भगवान परमात्मा आहे. प्रल्हादजी म्हणतात, हे पिताश्री माझा भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक चराचरामध्ये आहे. त्यावेळेस हिरण्यकशिपूला राग आला. हिरण्यकशिपूने सांगितलं की प्रल्हादा तुला तर देव प्रत्येक ठिकाणी सांगितलं. प्रल्हादाने सांगितलं, पिताश्री माझ्यात देखील देव आहे, तुमच्यात देखील देव आहे. राग आला हिरण्यकशिपूला. हिरण्यकशिपूने सांगितलं, प्रल्हादा सांग जर सगळ्या ठिकाणी देव आहे तर मग देव तुला खांबात आहे का? म्हणून सांगितलं, हो. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, आणि भगवान परमात्म्याने प्रगट. तुम्ही सांगा खांबात किती देव असतो का? हो पण आला की नाही देव? देव महाराज त्या ठिकाणी प्रगट होतो. ज्या ठिकाणी भक्त की हा भगवान बहा, ज्या ठिकाणी भक्त म्हणतील त्या ठिकाणी भगवंताला जावं लागतं. आपल्याला कथा प्रसंग माहिती आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा नरसिंह धारण करून प्रगट झाले. हिरण्यकशिपूच्या समोर आहे महाराज. 11 भगवंताचं रूप बघितलं, घाबरलं नाही हिरण्यकशिपू. काय घाबरलं नाही? आता त्याला माहिती होतं की आपल्याला मरण नाही. ज्यावेळेस हिरण्यकशिपूच्या समोर असणारा आमचे भगवान नरसिंह जाता येतं आणि ज्यावेळेस हिरण्यकशिपूला आपल्या उचलतात महाराज, त्यावेळेस हिरण्यकशिपू हसू लागला. सांगितलं, देवा जरी तो देव असला तरी मला मारू शकत नाही. का? मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मी दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही. महाराज भगवान परमात्म्याने हिरण्यकशिपूला घेतलं महाराज. आणि भगवान परमात्मा समय होता सायंकाळचा, दिवस माळण्याचा. बघा दिवस माळण्याचा शिबिर आहे. दिवस नसतो आणि रात्र नसते. तो समय होता महाराज. भगवंताने सांगितलं, सांग हिरण्यकशिपू आता दिवस आहे की रात्र? सांगितलं, देवा जाऊ द्या, पण मी आत मरणार नाही बाहेर मरणार. याचं काय? भगवान परमात्माने नरसिंहाला भगवान नरसिंहाने भगवान हिरण्यकशिपूला महाराज मांडीवरती घेतला आणि भगवान नरसिंह त्या ठिकाणी महाराज उंबऱ्यावरती बसले राजवाड्याच्या. उंबरा असतो ना घराला, पहिलं उंबरे राहायचं. या घरात नाही उंबरा, काही घराला उंबराच नाही राहिला. आता उंबरा नाही राहिले घराला. ते एक फाटकी दरवाजे आले पहा. पहिले महाराज दरवाजे होते ना, उंबरे असायला उंबरा म्हणतात त्याला. आता काही दिवसांना चित्रामध्ये मुलांना दाखवावं लागायचं, याला उंबरा म्हणतात. सगळं चाललं महाराज. उंबरा असावा घराला. बघा पहिले जुने लोक आता भरपूर म्हणजे इथं जुने लोक काय म्हणायचे, एखाद्या घरामध्ये काही घटना घडली का तर लोक म्हणायचे घराच्या आतमध्ये, उंबऱ्याच्या आतमध्ये उंबरा होता. आणि खरं आहे महाराज, पहिल्या जुन्या परंपरा फार सुंदर होत्या, त्या आता लोक पावल्या. उंबरा अशी गोष्ट आहे महाराज जी धड आत नाही आणि बाहेर. एखादा व्यक्ती जर सहजासहजी उंबऱ्यावरती येऊन बसला तर लोक काय म्हणतात, बाळ्या एक तर आतमध्ये ये, नाही तर बाहेर जाय. उंबरा ही गोष्ट अशी आहे, दादा आतलं नाही बाहेर नाही. भगवान परमात्म्याने मला सांगायचं, हिरण्यकशिपूने भगवान हिरण्यकशिपूने महाराज त्या ठिकाणी उंबऱ्यावरती आणलं. भगवान परमात्म्याला हिरण्यकशिपू सांगतो, देवा तुम्हाला मारू शकत नाही. सांगितलं का? मी शस्त्राने मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं नकळत असतात ना, नाही सुद्धा मी गोष्टी करणार. सांगितलं वरती नाही खाली नाही. भगवान परमात्म्याने माझी गोष्टी घेतली. महाराज माझी अशी जागा आहे, खाली नाही आणि वरती नाही. महाराज सगळ्यामधून मार्ग
काढला आणि हिरण्यकशिपूचा भगवान परमात्म्याने वध केला. मला सांगायचं काय, तात्पर्य एकच आहे. हिरण्यकशिपूने आपला मृत्यू, आपलं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला की नाही? अनेक मार्ग काढले, पण सगळ्यामधून भगवान परमात्म्याने मार्ग काढला आणि हिरण्यकशिपूचा वध केला. अर्थात हिरण्यकशिपूचा मृत्यू झाला. हेच या मृत्यू लोकाचं अंतिम सत्य आहे. विठ्ठल जो जन्माला येतो जाऊन लागतो. मृत्यू महाराज चुकवण्याचा प्रयत्न केला. एकाला कळालं महाराज मृत्यू, मरण कळतं काय माणसाला? मरण कळतं माणूस, आपल्याला कळत नाही ते बरं आहे. आपल्याला मृत्यू जर कळाला ना, आपण जीवनात जगू शकत नाही. आमच्या स्वामीची बरोबर बऱ्यापैकी जयराम बाबा मसले फार सुंदर सांगायचे. बाबा सांगायचे की मनुष्याचा मृत्यू हा ठरलेला असेल. ज्या दिवशी आपला जन्म झाला, जी तारीख जन्माची आहे, त्याच दिवशी आपला मृत्यू ठरलेला असतो. वेळ, काळ, समय, तिथी, त्या ठिकाणचा संपूर्ण महाराज ठरलेला असतो. पण आपल्याला एवढंच आहे ज्ञान असतं की आपली जन्माची तारीख प्रत्येकाला माहिती, मृत्यू तारीख कोणाला माहिती आहे? ते आहे का कोणाला माहिती? तुम्ही ह्या तारखेला, ह्या तिथीला, ह्या वेळेला आहे का? नाही माहिती. का? आमचे बाबा सांगते, मनुष्य हाचा प्राणी आहे माणूस की हा आनंद पचवू शकतो, दुःख पचवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. जर आपल्याला त्या दिवशी कळालं असतं, जन्म झाला त्या दिवशी, की ह्या तारखेला, ह्या दिवशीला आपला मृत्यू आहे, आपण जीवन जगू शकलो असतो? नाही महाराज. फार विचित्र अवस्था झाली असते. म्हणून आपल्याला मृत्यूची तारीख माहिती जरी नसेल, पण तारीख ठरलेली आहे. ज्या दिवशी सांगितलं मला 5व्या दिवशी जी ललाटी ते निघून जाते, सर्व असणारा महाराज त्या ठिकाणी थांबलेलं असतं. महाराज सांगतात की मृत्यू नाही, मृत्यू कळाला तरी चुकवता येत नाही. विठ्ठल कळाला महाराज. सहज विषय आठवला. कळाला एका व्यक्तीला काय झालं. एक दिवस पुराणातला प्रसंग आहे, गरुड पुराणात मला वाटतं. मी सहज एखाद्या मुखामध्ये श्रवण केलेलं प्रसंग. काय झालं, एकदा जो यमधर्म आहे ना, काम ज्याच्याकडे देण्याचं काम आहे सगळ्या लोकांना, आपल्याला देण्याचं काम करतो तो यमधर्म. काळ द्यावा म्हणतो आपण. तो काळ महाराज एक दिवस सहज निघाला होता, आपला कालपाश हातामध्ये घेतलेला आणि चालला होता रस्त्याने. सहज गरुडाची भेट झाली. गरुड कोण? भगवंताचं वाहन. गरुडाची भेट झाली. महाराज काळ यमधर्म समोर येत होते. गरुड जात होता. गरुडाचं देहारी झाला. महाराज देहारीनंतर सहज गरुडाने विचारलं, काय यमधर्मा आज कुणीकडे? सांगितलं या गावामध्ये यमधर्मा लिस्ट काढली महाराज. सांगितलं या गावामध्ये यांच्या घरी यांचं घर जायचं म्हणे, घर नंबर आणि इथून या व्यक्तीला आणायचं. मला गरुडाने सहज यमाला विचारलं पहा त्या दिवशी. विचारू नये यमाला कधी, पण विचारलं गरुडाने. गरुडाला अहंकारी होतं, कारण कुणाचं वाण होतं? भगवान परमात्म्याचं. गरुडाला वाटायचं माझ्याशिवाय भगवान परमात्मा कुठं जाऊ शकत नाही. अरे देवाला कुठं जायचं की मला दिलं जातं. अहंकारी होतं महाराज, फार अहंकार होता. एखादा पुढारी असताना त्या पुढाऱ्यापेक्षा त्याचा पियला जास्त अहंकार असतो. त्याला वाटतं माझ्याशिवाय सांगायला कोणाला भेटता येत नाही. तसं गरुड होतं. मला पी आहे ना गरुड भगवंत. गरुडाने सांगितलं, सहज विचारलं, यमधर्मा आज या ठिकाणी चाललं म्हणे. हो, आमच्या घरी कधी नंबर नाही. विचारलं महाराज. यमधर्म हसला आणि यमधर्माने सांगितलं, गरुडा तुझ्या घरी ना परवा दिवशी तुझ्या घरी नंबर आहे. यमाला विचारलं गरुडाने, गरुडा यमधर्म महाराज आमच्या घरी काय काम तुमचं? म्हणजे तुझ्या आईला न्यायला यायचं. म्हणजे परवा दिवशी आईचं मरण गरुडाला कळालं महाराज. गरुडाने विचार केला, माझ्या आईचा मृत्यू आजपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे परवाला मृत्यू होणार आहे महाराज. पण गरुड अहंकारी होतं. गरुडाने विचार केला. यमधर्माने काय सांगितलं? येणार तुझ्या आईला नेण्यासाठी. गरुड घरी आलं महाराज. गरुडाने आपल्या आईला पाठीवरती बसवलं आणि गरुडाने आईला पाठीवरती बसून जेच गरुड निघाला महाराज आकाश मार्गाने. विचार केला, यमधर्म आपल्या घरी येणार आहे. 7 समुद्राच्या पार एक गुफा होती महाराज.
ज्या गुफेमध्ये आईला नेण्यासाठी ज्यावेळेस गरुड निघाला जातं सांगितलं जातं, महाराज सांगताय की ज्यावेळेस गरुड त्या गुफेच्या शेजारी जातो, महाराज यमधर्म त्या ठिकाणी कालपाश घेऊन त्या दारावरती उभा होते. गरुड समोरून बघितला, यमधर्माने सांगितलं जे हरी गरुडा. गरुड म्हटलं यमा इकडं कसं काय, आणि आईला न्यायला तुम्ही तर म्हटले होते तुमच्या घरी. नाही मला माहिती होतं तुझ्या आईचं मरण याच ठिकाणी होतं. आणि गरुडा तुला का सांगितलं, मला माहिती होतं तुझ्या आईला या ठिकाणी आणण्याचं काम एकटा तूच करू शकतो 7 समुद्राच्या पार इतक्या कमी वेळामध्ये. म्हणून गरुडा तुझी भेट घेतली. आणि महाराज प्रसंग असा आहे की यमधर्म गरुडाच्या आईला घेऊन जातो. बघा सांगायचं गरुडाला आपल्या आईचं मरण कळालं महाराज की परवा आपली आई जाणार, तरी देखील मरण चुकवता आलं का, नाही चुकवता आलं. याच मृत्यू लोकाचं हेच अंतिम सत्य आहे. विठ्ठल मरण प्रत्येकाला येणार आहे. मृत्यू हा प्रत्येकाचा ठरलेला आहे. ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. मग तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला कळतो, मला कळतो, आपल्या सर्वांना कळतो मृत्यू प्रत्येकाचा आहे. महाराज ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपण स्मशानामध्ये वाट लावण्यासाठी जातो ना, त्यावेळेस लोकांच्या गोष्टी ऐकायच्या नाही. लोक काय म्हणतात, काय वा जीवनामध्ये काही खरं नाही, चांगलं करा, चांगलं राहा, चांगलं वागा, पण तोपर्यंत स्मशानात आहे तोपर्यंत. एकदा का स्मशानातून बाहेर निघले जसं करायचे तसंच. मृत्यू प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे आपण मरणार आहोत. तरी देखील आपण हे का करतो बरं, एवढा उठाठेव सकाळपासून तर रात्रीपर्यंत जो उठाठेव करतो हा जीवन जगत असताना. महाराज प्रत्येकाला मृत्यू माहिती आहे, तर महाराज मरण माहिती असताना देखील आपण तो मरण चुकवण्याचा प्रयत्न करत नाही. महाराज विठ्ठल म्हणतात की जर मरण आपल्याला कळालं, अर्थात मृत्यू आपला निश्चित आहे, आपल्याला माहिती आहे, आपण सावध झालं पाहिजे ना. एका पाहता एकाची दहने सावध त्या गुन्हेगारी ऋषी तुकोबाराय म्हणतात ना. एखाद्या मनुष्याला समोर आपण जळताना बघितलं, लक्ष देऊ नये काय, एखाद्या व्यक्तीला जर आपण समोर जळताना बघितलं तर आपण सावध व्हायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात एका पाहती एकाची दहने सावध त्या गुन्हेगाराने. सावध झालं पाहिजे ना की आपला देखील मृत्यू आहे, तर आपण सावध होत नाही. आपण सावध झालं पाहिजे. समोरच्याचा मृत्यू पाहिला की आपण सावध झालं पाहिजे. कसं सांगू तुम्हाला एक उदाहरण आठवलं पण सांगतो तुम्हाला. भजन करा एकाचा मृत्यू पाहिल्यानंतर दुसरा समजा एक गाढव आणि कोल्हा हे तिघजण मित्र होते जंगलामध्ये. शिव गाढव आणि कोल्हा सावध का व्हायला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तिघजण मित्र होते. महाराज एक दिवस काय झालं, या सिंहाने या वाघाने एक दुसरा प्राणी जो होता सिंह एका हरणाची शिकार केली. तर हरणाची शिकार केली. एका झाडाखाली तिघं बसलेले. कोण तिघं, एक कोल्हा, एक वाघ आणि एक आपला हे गाढव. तिघजण बसलेले होते. महाराज तिघांनी ती शिकार समोर ठेवलेली. हरणाचं त्या ठिकाणी तो प्रेत पुढे समोर पडलेला. सिंहाने सांगितलं, त्या वाघाने सांगितलं, गाढव दादा जा म्हणे, वाटी करायची आपल्या तिघाला. ते गाढवच होतं महाराज. थोडा विचार करा ना, त्या गाढवाने तिघाची वाटी केली त्या हरणाची. कशी समान वाटी केली महाराज. एक वाटा कोल्ह्यासाठी, एक वाटा सिंहासाठी आणि एक स्वतःसाठी सारखं वाटप केले महाराज. ज्यावेळेस सिंहाने हे वाटे बघितले महाराज आनंद वाटला असेल का, राग आला त्या म्हणजे मी या जंगलाचा राजा आणि माझ्या इतका वाटा घेतो. गाढवा तू काय मांसाहारी, गाढव मांस खातो का, गाढव वाटे किती होते का, दोनच वाटे नको, त्यांनी त्याचा वाटा काढला. राग आला सिंहाला. जसा राग आला महाराज आमची गुरु सांगायचे, त्या सिंहाने काय केलं, एकाच झपाट्यामध्ये गाढव मारलं महाराज. जसं गाढव मारलं महाराज, गाढव मारल्यानंतर त्या गाढवाच्या हरणाचे त्या कोल्याला सांगितलं, कोले दादा एक काम करा म्हणे, तुम्ही वाटे करा म्हणे. विचार केला, गाढवाने समान वाटे केले. मारावं लागलं ना त्याला. समोर गेलं महाराज, घाबरत समोर गेलं. पण चतुर होतं कोल्याने बघितलं आपल्या समोर गाढव मेलं समान वाटे करून. चतुर होतं महाराज. कोलं कसं, कारण प्राण्यामध्ये कोण चतुर सांगितलं. आता मनुष्यामध्ये कोण चतुर आहे, प्राण्यामध्ये कोण सगळं समजत नाही. मात्र प्राण्यामध्ये कोण चतुर आहे महाराज. कोल समोर गेला आणि कोल्याने काय केला, त्याचे भाग केले, वाटे केले त्याचे.
त्या गाढवाच्या लहानाची. पण कशी सांगू तुम्हाला, चौथा हिस्सा एकट्याला घेतला आणि 4 हिस्से वाघाकडे सरकवले. का सरकवले? कोल्याला माहिती होतं समान वाटून गेले तुम्हाला बोला. गाढवाचं मरण समोर बघितलं आणि कोलं सावध झालं. महाराज तुकोबाला इतके सांगतात, एका पाहता एकाचे धने सावध त्या गुन्हे कारण होसी. समोरच्याला जर जगताना बघितलं तर आपण सावध झालं पाहिजे. जसं कोलं सावध झालं ना तसे आपण सावध झाले पाहिजे. तुम्ही उदाहरण कोल्यासाठी नाही म्हणा, त्या गाढवासाठी नाही, ते उदाहरण आपल्यासाठी आहे. प्रत्येकाला जायचं आहे पण सावध व्हायला पाहिजे महाराज. मग सावध व्हायचं म्हणजे करायचं तरी नेमकं काय केलं महाराज संतांनी? या ठिकाणी आल्यानंतर सावध होणं म्हणजे नेमकं काय? आपण झोपलेले आहोत ना, मग सावध झालं पाहिजे. झोपलेले कशामध्ये झोपलेले आहोत? आपण असणाऱ्या आपल्या स्वकार्यामध्ये नाही झोपलो. महाराज संत प्रत्येक ठिकाणी आपल्याला जागे करता येतं. तुम्ही जर काकड्याचे आपण बघितले ना, संतांनी आपल्याला जागे केलेलं आहे. जागे व्हा, जागे व्हा, भगवान परमात्म्याचं स्मरण करा. जागे व्हा रे, संत जागे करतात की आपल्या संतासाठी नाही महाराज, आपल्या असणाऱ्या स्वतःसाठी जागे व्हा. अर्थात संतांनी जीवनामध्ये नामचिंतन केलं महाराज. किती नामचिंतन केलं महाराज? सकल संतांचा विचार करा. जीवनामध्ये सगळ्यात जास्त संतांनी काय केलं असेल तर नामचिंतन केलं महाराज. आणि महाराज ज्यावेळेस नामचिंतनाच्या जोरावर तुकोबारांचे जोर ज्यांचं आवडून आहे त्यांचं जीवन बघा. तुकोबारांनी जीवनामध्ये काय केलं? सगळ्यात जास्त नामचिंतनावर धर्म. सकाळी उठले की नामचिंतन. आपल्या सर्वांना कथापासून माहितीये तुकोबारे अहोरात्र नामचिंतन केलं. इतकं नामचिंतन केलं महाराज, ज्याचा स्पर्श तुकोबारायला व्हायचा त्याबद्दल भगवंताचं नामचिंतन व्हायचं. कथापासून माहिती आहे आपल्याला. तुकोबारायांच्या चरणाची रज देखील विठ्ठल, माती देखील म्हणायची. काय माती आपलं एक म्हणत नाही. तुकोबारायांचा आपल्याला सर्व कथाप्रसंग माहिती आहे. त्यावेळी जिजाऊ सहज विचारलं तुकोबारायला, मालक स्वामी तुम्ही जाताय ना, जा भजन करत जा, पण कोणत्या डोंगरावरती जाता सांगून जात जा. कारण महाराज जिजाऊ मातोश्रींचा नियम होता जीवनामध्ये. तुकोबारायांना जीव घातल्याशिवाय मातोश्री कधी जीवल्या नाही. तर डबा घेऊन निघायच्या, डोक्यावरती शिदोरी असायची आणि जात असताना महाराज विचार करायचा, महाराज गेले असतील सहज विचारलं तुकोबारायला, महाराज सांगा ना तुम्ही जायचा भजनाला पण कोणत्या डोंगरावरती जातात ते सांगत जा. कधी भामचंद्रावर जातात, बोरावर जातात, भंडाऱ्यावरती जात आहे. त्यावेळेस महाराज तुकोबाराय गोड उत्तर देत आहे. सांगतात आवले तुकोबाराय आवडी जाऊ मातोश्रीला आवडी म्हणायचं. त्या सांगितलं आवले अगं मी जातोय कुठे हे मला तरी काय माहिती. माझा पांडुरंग ज्या ठिकाणी मला घेऊन जातोय ना त्या ठिकाणी जातो. पण एक काम करत जा आवले, या दिहूच्या बाहेर आल्यानंतर जे 3 ठिकाणी जाण्यासाठी ज्या ठिकाणी रस्ता फुटतोय ना त्या ठिकाणी येत जा. कानाला त्या ठिकाणी माती लावत जा. महाराज मातोश्री यायच्या, जिजाऊ मातोश्री त्या ठिकाणी थांबायच्या. तिथे असणाऱ्या त्या वाटाची माती घ्यायच्या, कानाला लावायच्या. तर कानामध्ये त्या मातीमध्ये देखील महाराज विठ्ठल 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 धुरी घ्यायची. काय साधना होती तुकोबाराय, मला साधना सांगायची. अखंड साधना तुकोबारायाने केली. इतकी साधना तुकोबारायांची झाली, इतकी साधना झाली की साक्षात भगवान परमात्मा तुकोबाराला नेण्यासाठी आला. महाराज तुकोबाराय म्हणून करतात पाहुणे गरासी आजी आले ऋषिकेशी काय कर उपचार जर्जर. साक्षात भगवान परमात्मा पाहुणा म्हणून आला महाराज.
तुकोबारायला नेण्यासाठी भगवान परमात्मा घोड्यावर बसून त्यावेळी भगवान परमात्मा इतका आनंद तुकोबारायला होत आहेत आणि तुकोबाराय भगवान परमात्मा सोबत जात आहेत महाराज कुठे वैकुंठ धामामध्ये आपल्या सर्वांना कथा प्रसंग माहिती आहे. आणि ज्यावेळेस तुकोबाराय जातात अनेक वर्ष अनेक दिवस निघून जातात ती वार्ता निळोबारायांच्या कानावर जाते. निळोबाराय त्या ठिकाणी सांगतात की तुकोबाराय गेले कशा असते कथा प्रसंग फार गोड आहे. मी आभार येतोय बरं का. ज्यावेळेस निळोबारायांकडे जातात निळोबाराय देहूमध्ये येतात विचारतात मातोश्रीला मातोश्री तुकोबाराय कुठे सांगितलं ते तर वैकुंठाला गेले. सांगितलं येऊ शकत नाही कारण तुकोबारायांनी सांगितलं होतं निळोबा तुला अनुग्रह दिल्याशिवाय मी जाणार नाही. आणि महाराज निळोबारायांनी इंद्रायणीच्या काठावरती अनुष्ठान मानलं तुकोबारायांचं भजन चालू केलं. महाराज ज्यावेळेस तुकोबारायांचं भजन निळोबाराय करतायत भगवान परमात्म्याला वैकुंठामध्ये आमचे असणारे संत सांगतात आमचे तुकोबाराय म्हणतात भगवंता मला जावं लागेल. असं पाहिलं तर आमचे तुकोबाराय म्हणजे वैकुंठाचेच आहे. कारण तुकोबाराय म्हणतात आमचं खरं ठिकाण आमचं घर जर कोणतं आहे तर आम्ही वैकुंठवाशी याच कारणाशी बोली ऋषी साच भावी वर्तय. तुकोबाराय सांगितलं भगवंता मला जावं लागेल माझा शिष्य तो निळोबा आहे ना निळोबाला भेट देण्यासाठी आपला कथा प्रसंग माहिती निळोबा भगवंताने सांगितलं तुकोबा जो या ठिकाणी येतो जाता येत नाही मी जातो. कथा प्रसंग माहिती साक्षात भगवान परमात्मा निळोबाराच्या समोर उभा राहिल्याने सांगितलं निळा मी आलो. निळोबाराने डोळे उघडले समोर बघितलं शोभनेश्वर संपन्न भगवान परमात्मा समोर होता. मला शंख चक्र गदा पद्म धारण केलेला भगवान परमात्मा समोर होता. निळोबाराने परत आपले डोळे बंद करून घेतले. डोळे बंद करता येतं त्यावेळेस महाराज भगवंताने विचार केला निळोबाराने आपल्याला ओळखलं नाही. निळोबारायला भगवान परमात्मा म्हणतात अरे निळोबा मी आलोय कोण मी आणि या सृष्टीचा चालक मालक ज्याला बघण्यासाठी योगी जपी तपी संन्यासी दंडी महात्मा हजारो वर्ष जंगलामध्ये तपश्चर्या करतायत ना निळोबा तो मी भगवान परमात्मा आहे. अरे डोळे उघड्या निळोबाराय सांगतात की तुझला येते बोला गेले कोणी हे भगवंता तू भगवंत असेल तर तुझा धावा नाही केला मी माझ्या तुकोबारायांचा धावा केला. आणि महाराज भगवान परमात्म्याचा नाविलाज झाला. महाराज काय निळोबारायांची निष्ठा असेल काय श्रद्धा असेल आपल्या गुरुवरती. भगवान परमात्म्याला पाठीमागं लावलं महाराज निळोबारायांनी भगवंताचा नाविलाज झाला. भगवान परमात्मा जाता येतो तुकोबारायला सांगतात तुकोबा मला जावं लागेल. तुकोबाराय खाली येतात महाराज कुणासाठी 3 वेळेस तुकोबाराय वैकुंठातून खाली आले. एक आपल्या मुलीसाठी एक संत जगनाडे महाराजांसाठी आणि एक निळोबाराय. तुकोबाराय वैकुंठाला गेलेले तुकोबाराय परत वैकुंठावरून खाली येतात. महाराज हा या जगतामध्ये घडलेलं फार मोठं आश्चर्य आहे. जो जातो तो येत नाही पण तुकोबाराय ज्यावेळेस तुकोबाराय समोर होतात महाराज निळोबारायांनी आलिंगन दिलं. नेत्रामधून निळोबारायांचे अश्रू वाहतात आणि विचारतात निळोबाराय महाराज तुम्ही मला न सांगता निघून गेलात ना ज्यावेळेस तुम्ही वैकुंठाला गेला महाराज सांगा ना त्यावेळेस मी त्या ठिकाणी नव्हतो ना देहूगावामध्ये सांगा महाराज तुमचा शेवट कसा झाला. तर महाराज निळोबारायला आपला शेवट हा भूताच्या फार गोड झाला. कारण शेवट तुकोबाराय गोड झाला सांगतात यार ती जाऊन आल्यानंतर सांगणार ना गेल्यानंतर थोडी सांगणार. हा महाराज निळोबाराय सांगतात निळोबारायला तुकोबाराय म्हणतात महाराज माझा शेवट झाला इतका गोड झाला. महाराज बहु शब्द वापरला तुकोबारायने नुसता गोड नाही म्हटले बहु गोड झाला खूप गोड झाला. आणि का गोड होणार नाही महाराज अहो ज्या तुकोबारायांना देण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा येतो त्याचा शेवट गोडच होणार ना. साक्षात ज्यांच्या बघितल्यानंतर ज्याला काळ गुलाम सलाम करी काळ त्याच्या समोर थांबत नाही असा भगवान परमात्मा ज्यावेळेस तुकोबारायांना सांगतात माझा शेवट फार गोड झाला. त्यावेळेस तुकोबारायांचा महाराज शेवट गोड होता. का गोड होतो महाराज काय केलं म्हणजे शेवट गोड शेवट गोड करायचा कशा आहे. शेवट गोड महाराज भगवान परमात्म्याचं नाम अर्थात जीवनभर जे कर्म आपण केलं ते मृत्यूच्या वेळेस येत असतं. सांगितलं जातं महाराज गोड सांगायचे मृत्यूचं चित्त सांगत असताना सांगायचे मनुष्य ज्यावेळेस मरतोय ना त्यावेळेस महाराज त्याच्या समोर जीवनभर केलेलं दिनचर्या अर्थात आपलं चित्रपट आहे ना ते जीवनभर केलेलं जन्मापासून तर त्या काळापर्यंत सर्व आपल्या समोर दिसत असतं. चांगले कर्म केलं की महाराज मनुष्य आनंदाने प्राण त्याग करत असतो. त्याचा शेवट गोड होतो कोणचा
ज्याने अखंड जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती केली अर्थात नामचिंतन केलं. भक्ती करायची म्हणजे काय करायचं? नामचिंतन करायचं. शेवट गोड केव्हा होतो? मरते वेळेस भगवान परमात्म्याचं मुखामध्ये नाम आलं की शेवट गोड होतो. तुकोबारे वर्णन करता येतं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा सुखा म्हणे सुखा. अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाम पाहिजे. मला भागवतामध्ये फार गोड चिंतन आहे भीष्माचार्यजींचा. महाभारतामधला प्रसंग आहे भीष्माचार्यजींचा. काय सुंदर प्रसंग आहे महाराज. ज्याने सर्व त्याग केला आपल्या वडिलांसाठी भीष्माचार्य, इच्छापरणे भीष्माचार्य. त्यांचा प्रसंग जर आपण बघितला ना, महाराज काय इच्छा होती भीष्माचार्यांची. ज्यावेळेस कौरव पांडवांचे युद्ध समाप्त होतं महाराज, महाभारताचं युद्ध समाप्त होतं, विजयश्री ज्यावेळेस त्या ठिकाणी पांडवांना महाराज वेळ आपल्याकडे फार कमी आहे पण स्पर्श करून द्यायचा होता. ज्यावेळेस सर्व पांडव भीष्माचार्य महाराजांना भेटण्यासाठी जातात महाराज. शरशैलीवरती पडलेले, रणांगणावरती अंगावरती बाण सुटले भीष्माचार्य ज्यावेळेस समोर पडलेले होते. भगवान द्वारकाधीश भगवान कृष्ण कन्हैया सर्व पांडवांना भक्ती मातेला सोबत घेऊन ज्यावेळेस भीष्माचार्याच्या रणांगणावरती जातात म्हणजे शेवट कसा असावा याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. भीष्माचार्याच्या समोर ज्यावेळेस भगवान द्वारकाधीश जातात महाराज, शरशैलीवरती पडलेले होते अंगावरून कशावरती भीष्माचार्य. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी भगवान द्वारकाधीश जात आहेत, भगवान भीष्माचार्याचा चरण स्पर्श करतायत. चरणाला हात लावल्यानंतर भीष्माचार्य नेत्र उघडले, बघतात तर समोर साक्षात भगवान परमात्मा कृष्ण कन्हैया भगवान द्वारकाधीश. बघितल्यानंतर महाराज भगवान द्वारकाधीश बाजूला झाले. धर्मराज समोर जाताय, चरण स्पर्श करतात, सांगतात महाराज पितामह मी धर्म आलो. नमस्कार करून बाजूला होत आहेत महाराज. त्या ठिकाणी नकुल सहदेव येतात, भीमदादा येतात, भीष्माचार्यांचं चरणस्पर्श करतात आणि बाजूला होतात. त्यावेळेस महाराज भीष्माचार्य विचारतायत भगवान द्वारकाधीशाला, हे कृष्ण कन्हैया ज्याला तू सारथी म्हटला होता ना, ज्याचा सारथी तू झाला, ज्याला सखा म्हणतो मित्र म्हणतो असा नाही आला. महाराज अर्जुन फार लांब होता. महाभारतातला फार गोड प्रसंग आहे. अर्जुन समोर येत नाही भीष्मा पितामहाच्या. का तर अर्जुन विचार करतो पितामह भीष्माचार्यांच्या शरीराने कसं समोर जाणार. ज्यावेळेस महाराज भीष्माचार्याने अर्जुनाची आठवण केली, अर्जुन समोर तुमची शेवटची इच्छा, आता तुम्ही प्राण त्याग करणार. उत्तरायणामध्ये प्राण त्याग केला, आता प्राण त्याग करणार. महाराज सांगा शेवटची इच्छा काय. पितामह सांगतात की हे भगवंता माझी शेवटची इच्छा आहे, देहांत काले तुम सामने हो तुलसी बस निकोद राहते योगी काकर मैदान त्यागू देनाथ नारायण वासुदेवा. हे भगवंता माझ्या समोर असावा. पितामहाची शेवटची इच्छा आहे. पितामह म्हणतात हे असणारे द्वारकाधीश तू माझ्या समोर असावा, पण असा नसावा शंखचक्र धारण केलेला. हे भगवंता सुंदर असणारे मधुर मुरली वाजत तू माझ्या समोर असावी. महाराज भगवान परमात्मा समोर आहे, पितामहाच्या पांडव त्या ठिकाणी आहे आणि भगवान परमात्मा सुंदर वासरी वाजवतात. आणि त्याच काळामध्ये पितामह भीष्माचार्य महाराज आपला प्राण त्याग करतात. समोर भगवंत असताना प्राण त्याग केला, अर्थात पितामहाचा देखील शेवट गोड झाला. म्हणून महाराज म्हणतात शेवट तो मला माझा तो तुकोबारांचा देखील शेवट गोड झाला. भगवंत नेण्यासाठी आला. महाराज म्हणतात महाराज सकल मानवपरायांना समाजमध्ये बसवण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा मनचा मालक, साक्षात एक हात भगवंताने धरलेला, एक हात नेवतीनाथ महाराज धरलेला आणि माऊली समाजाला जातात. माऊलींचा देखील शेवट गोड झाला. ज्याने त्या जीवनामध्ये साधना केली त्यांचा शेवट गोड झाला. म्हणून महाराज म्हणतात शेवट तो बरा माझा गोड झाला. विचार साधकांनी महाराज का गोड झाला तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या Let's
मला सिवत गोड होण्याचं कारण काय आहे, तर मी माझ्या निज स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणजे आपलं निज स्वरूप काय आहे, भगवान परमात्म्याचे आपण अंश होतो. हा, मग भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात ममैव अंशो जीव लोके, आपण सगळे भगवान परमात्म्याचे अंश आहे. आपलं शेवटचं कर्तव्य कार्य जर काय असेल तर भगवान परमात्म्या स्वरूपाला प्राप्त होणं. महाराज म्हणतात की आलो निजाच्या माहेरा बेनीर कुमाईच्या वरा. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मी माझ्या निज स्वरूपाला प्राप्त झालो. निज स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर काय फायदा होतो, महाराज म्हणतात परिहार झाला अवादाचा मागीला. माझ्या जीवनातलं जे दुःख होतं ना, महाराज म्हणतात भगवान परमात्म्याची भेट झाल्यानंतर ते निघून गेलं. आता कोणतं करू आणि शेवटच्या ठिकाणी मला माझा बहुगुण झाला आलोनी ज्याच्या मायरा भेटी रुक्माईच्या मला परिहार झाला अवघात झाला आलोनी ज्याच्या मायरा भेटी
करायचा फार सुंदर आणि फार गोड आपल्या शेवटाविषयी वर्णन करणारा भंग या ठिकाणी थोडंसं चिंतन आपल्या संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. एकदा ज्या वारकरी संप्रदायाने नवे ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या संतांचे एकदा सर्व प्रेमाने भजन करून ज्ञानेश्वर